गाईज, वेलकम टू द चॅनल. तर आपण फर्स्ट पार्टमध्ये शरीराची व्याख्या, त्यांचे पर्यायी शब्द, क्रिया, त्याची व्याख्या, त्याचे पर्यायी शब्द, शरीराची व्याख्या, पर्यायी शब्द हे सगळे शिकलो होतो. आता फक्त आपले छोटेसे पॉईंट्स राहिले आहेत, ते म्हणजे त्रिदोष, त्रिगुण ह्यांचा संबंध, त्रिदोष, पंचमहाभूत ह्यांचा संबंध आणि शारीर दोष व मानस दोष कोणते हे आपल्याला पाहायचे आहे. तर फर्स्टली आपण शारीर दोष आणि मानस दोष कोणते हे आपण पाहून घेऊया. आपण पहिल्या लेक्चरमध्येच ऐकलं की फिजिओलॉजीमध्ये मेन पार्ट जो आहे ते म्हणजे दोष. तर दोष जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक असतात जे शरीराचा चय उपचय करत असतात किंवा शरीराच्या निर्मिती, विकृती, प्रकृती ह्यासाठी ते कारणीभूत असतात. आणि सेकंड पार्ट जो असतो ते म्हणजे मानस दोष. मानस दोष जे असतात ते आपल्या मनावर कंट्रोल करतात किंवा मन जे प्राकृत असतं किंवा मनाचा जो प्राकृत गुण आहे तो म्हणजे सत्व. सत्व जो गुण आहे तो मनाचा प्राकृत गुण आहे. आणि जेव्हा आपलं मन विकृत होतं म्हणजेच आपल्यामध्ये इमोशन्स निर्माण होतात, जसे की ईर्ष्या होते, आपल्याला एखाद्या गोष्टीचा लोभ होतो, आपण खूपच निद्रालू होतो, खूपच आळशी होतो, आपल्याला खूपच झोप यायला लागते. तर हे सगळे जे आपल्यामध्ये बदल घडतात ते असतात ते मानस दोषांमुळे. तर ते मानस दोष कोणते आहेत तर रज आणि तम. तर आपला जो मानसिक गुण आहे म्हणजेच सत्व, रज आणि तम हे मानसिक गुण आहेत, ते नॅचरली प्रेझेंट असतात आपल्यामध्ये दोषानुसार. पण जेव्हा ते आपल्याला आपल्या गुड बॅड थिंकिंगवरती ओव्हरपॉवर करतात आणि आपल्याकडून वाईट गोष्टी घडवून घेतात, तेव्हा ते दोष म्हणून बोलले जातात. तर ते कोणते रज आणि तम. तर हे जे दोष आहेत त्यांचं शरीर दोषांमध्ये होणाऱ्या बदलावरती डिपेंडन्सी आहे का तर हो. कारण मन आणि शरीर हे एकमेकांवरती आपलं कार्य घडवून आणण्यासाठी ॲट द एंड डिपेंडेंट आहेतच. ते आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये हळूहळू शिकणारच आहोत. तर फर्स्ट आपण बघूया की कोणते शरीर दोष कोणत्या मानस गुणांवरती कसा इफेक्ट घडवून आणतात. तर फर्स्ट आहे वातदोष. वातदोष जो आहे तो रज गुणासाठी कारणीभूत असतो. रजो गुणमय वायू, म्हणजेच वातदोषाचा संबंध असतो तो रजगुणाशी. तर जेव्हा वातदोष शरीरात वाढतो तेव्हा स्वाभाविकता माणसामध्ये रजगुण वाढू शकतो. म्हणजे तेच की त्याला ईर्ष्या निर्माण होणार, त्याला लोभ निर्माण होणार, त्याला चंचलता ज्याच्या शरीरात निर्माण होते. त्यानंतर सत्व गुणोत्तरम पित्त. पित्तला सत्वगुणाशी रिलेट केलेला आहे. तर पित्त हे पित्ताचं जे स्थान आहे किंवा व्याप्ती आहे ती मोस्टली उर प्रदेशामध्ये मानली जाते. म्हणजेच मनाच्या ठिकाणी पित्ताचा आश्रय मानला जातो. तर तो आपल्या प्राकृत स्थानी प्राकृत स्थितीमध्ये असल्यावर तो नेहमी आपल्याला आनंदी ठेवतो किंवा आपल्याला प्रसन्नता ठेवतो. म्हणूनच पित्ताचा जो संबंध आहे तो सत्व म्हणजेच मनाशी केलेला आहे. आणि थर्ड आहे कफ. कफचा संबंध जो आहे तो तमाशी सांगितलेला आहे, म्हणजे तमो गुण अधिक कफः. तर असं का बरं तर कफदोष जो आहे तो आपण बघितला की शरीरात गुरुता निर्माण करतो. तर तो गुरुता निर्माण करत असल्यामुळे तो तमता निर्माण करतो. तमता म्हणजे काय की माणूस खूप आळशी होऊन जातो, त्याला खूप लेझी वाटतं. तर आपण हे बघू शकतो की ओबेस पर्सनमध्ये आपल्याला हे खूप इझिली दिसून येतं. सो ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की वात आठवलं की काय आठवायचं की हां कोणतरी चंचल माणूस. तर चंचलता कशामुळे असणार रजगुणामुळे. पित्तमध्ये काय आठवायचं की एकदम ऑर्गनाइज्ड पर्सन असेल, एकदम शांत मनाने बोलणारा असेल तर तो आहे सत्व. आणि कफ म्हटलं की काय आठवायचं ओबेस्ड पर्सन, तर त्यांच्यामध्ये कोणता गुण असणार आहे तमगुण असणार आहे. त्यानंतर ह्या दोषांचा महाभूताशी संबंध आपण शिकूया. सो फर्स्ट आहे वायू आकाशभूताभ्याम वायू. म्हणजे वायू जो आहे तो आपण म्हटला की इट्स एअर. तर एअरमध्ये काय असतं एअर किंवा व्हॅक्यूम.
म्हणजे आपण जर बाहेर पण बघितलं तर आपण जी एअर असते किंवा जी एम्प्टी स्पेस असते त्याला आपण काय म्हणतो, एअर म्हणतो. तर तिकडे काय असणार आहे, एअर किंवा व्हॅक्यूम. मग वायू म्हटलं की काय आठवायचं, की हवा वाहते आपल्या आजूबाजूला. मग ती हवा वाहते तर ती आपल्याला कसं कळते, ती एक हवा म्हणजेच वायू. आणि कुठे आपल्याला दिसतं, आकाश, तर ते आकाश. तर वायूचा कोणत्या महाभूतांशी संबंध सांगू शकतो आपण, वायू आणि आकाश. नेक्स्ट आहे आग्नेयम पित्त. पित्त दोष. पित्त म्हटलं की काय आठवायचं, अग्नी, तेज धातू. अग्नी म्हटलं की काय आठवायचं, तेज धातू. आणि अंभ पृथ्वीभ्याम श्लेष्मा. तर श्लेष्मा म्हणजे काय, कफ. कफदोषाशी कशाचा संबंध आहे, जल आणि पृथ्वी. तर कफदोष म्हटला की आपल्याला आठवतात ओबेस पर्सन. ओबेस पर्सन कसे असतात, जाड किंवा त्यांना जडजड वाटतं. जडजड वाटतं म्हणजे ते कसे आहेत, कुरुता. तर आपल्याला जडपणा कोण देतो, पृथ्वी. आणि कफ म्हटला की आपण जो खोकतो तो कफ आठवायचा. त्याचा कसा असतो, पातळ, पाण्यासारखा. तर त्याच्यापासून जलमहाभूत. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहेत, असं काही ॲक्च्युअल कन्सेप्ट नाही आहे. सो वात म्हटलं की काय आठवणार आपण, हवा. हवा म्हटल्यावर काय महाभूत येतील तिकडे, वायू आणि आकाश. पित्त म्हटलं की काय आठवायचं, अग्नी. तर तिकडे कोणता महाभूत येणार आहे, तेज महाभूत. त्यानंतर कफ. कफ म्हटलं की काय आठवणार आपण, पाण्यासारखा असणारा कफ. आणि जाड माणूस. तर जाड माणूसमध्ये कोणता असणार आहे, जडत्व. जडत्वावरून कोणता महाभूत असेल, पृथ्वी. तर अशा प्रकारे आपण हे महाभूत संबंध लक्षात ठेवू शकतो. आणि जसं आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं, शारीर दोष 3 असतील, वात, पित्त, कफ. आणि मानस दोष 2, रज आणि तम. Thank you guys for watching my video. Do like, share and subscribe my channel.